आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. एटीएम कार्डांची अदलाबदल करून नागरिकांच्या खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे एटीएम वापरणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 23 जून 2026 रोजी शिरपूर शहरातील एका नागरिकाची एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्यात आली होती. कार्ड बदलल्यानंतर संबंधित खात्यातून 17,300 रुपये काढण्यात आले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान संशयित वापरत असलेल्या वाहनाचाही शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले. हे आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने नागरिकांशी संपर्क साधत होते. क्षणात एटीएम कार्डांची अदलाबदल करून गुप्त पिनची माहिती मिळवत होते. त्यानंतर वेगवेगळ्या एटीएममधून खात्यातील पैसे काढले जात होते. या टोळीचा कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह इतर राज्यांपर्यंत पसरले असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील 2 गुन्ह्यांचीही उकल झाली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 5,23,000 रुपये इतकी आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. दरम्यान नागरिकांनी एटीएम वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये, आपला पिन क्रमांक कोणालाही सांगू नये, एटीएम कार्ड नेहमी तपासूनच व्यवहार करावा आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करत असून या टोळीच्या माध्यमातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी जितेंद्र पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर.